हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विळ्या भोपळ्याचे नाते भाग 2. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. न्याय आणि प्रेम यांचे विळ्या भोपळ्याचे नाते असते. ऐकायला दिसायला चमत्कारिक वाटते, परंतु ही परखड वस्तुस्थिती आहे. कारण न्याय कठोर आहे. तेथे दया, माया, क्षमा बिलकुल नाही. प्रत्यक्ष पुरावा काय आहे आणि त्यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद काय आहे यावर आधारित अति कठोर न्याय निवाडा दिला जातो. समोर गुन्हेगार कोण आहे याचा विचार केला जात नाही. पेशवाईत वयाने लहान असलेले नारायणराव पेशवे यांच्या खून खटल्यात न्यायमूर्ती प्रभुणे यांनी दस्तूरखुद्द राघोबादादा पेशवे यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. समोर राजा असला तरी त्याची क्षिती त्यांनी कायद्यापुढे बाळगली नाही. एकदा एका अतिशय कर्तव्य कठोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्तींचा मुलगा खुनी म्हणून त्यांच्यासमोर आणला गेला. त्यावेळी कर्तव्य कठोर असलेले ते न्यायमूर्ती विरघळले. त्यांना फाशीची शिक्षा देताना वयाचा, प्रथमच केलेल्या गुन्ह्याचा विचार करावा वगैरे पांडित्य सांगायला सुरुवात केली. इतके दिवस इतरांना फाशी देताना त्यांना हे कधी सुचले नव्हते. यास्तव वकिलांचे नातेवाईक, न्यायालयाचे नातेवाईक यांचे खटले दुसऱ्या ठिकाणी चालवायची पद्धत आहे. कारण जर न्यायाचे बाबतीत प्रेमाचा, मायेचा पाझर फुटला तर न्याय निवाडा बरोबर होणार नाही, तो अन्याय असेल. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. कायद्यासमोर सर्वजण सारखेच असतात. तेथे राजा, प्रजा, राव, रंक, ओळखीचा, त्रयस्थ असा भेद असू शकत नाही. येथे दयेचा प्रश्न नसतो. परंतु जेथे दयेचा प्रश्न असतो तेथे न्याय द्यायला विलंब होतो. त्यासंबंधी निर्णय घ्यायला अडचण येते. कारण त्यात भावनेचा ओलावा आड येतो. हा एक प्रकारचा दुसऱ्या बाजूवर अन्यायच असतो. ईश्वर दयाळू आहे, दयाघन आहे, करुणावान आहे, प्रेमळ आहे असे जे सांगितले जाते ते सत्याला धरून नसते. ईश्वर जसे उपभोग निर्माण करतो तसेच संचित निर्माण करतो. परंतु उपभोग घेणाऱ्यांनी निर्धास्तपणे उपभोग घेत राहण्यासाठी शोधलेली ती एक पळवाट असते. यावर लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यासाठी ते त्यात सरळ ईश्वरालाच सामील करून घेतात. अफलातून नगरचा काळू अस्सल बेवडा आहे. 12 महिने 24 तास तो दारू प्यायलेलाच असतो. त्याला अनेकांनी सांगितले की काळू, अरे किती पिशील आणि त्या भरात किती प्रमाद करशील. उद्या ईश्वरासमोर याबद्दल तुला कठोर शिक्षा भोगावी लागेल. त्यावर अगदी निर्धास्तपणे काळू म्हणाला, काही काळजी करण्याचे कारण नाही. मी तसे फार गंभीर गुन्हे करत नाही. जगात इतके महाभयावह गुन्हे होत असतात की त्यापुढे तो दयाळू, कनवाळू ईश्वर मला या किरकोळ गुन्ह्याबद्दल नक्कीच माफ करेल. आंधळेपणाची कसोटी. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. या मतलबी जगतात मानवता आंधळी नाही. बरोबर पाहून जोखून सखोल विचार करून मानवता दाखवली जाते. रस्त्यात अपघात झाला तर चटकन कोणी पुढे येत नाहीत. अपघातात आपला कोणी नातेवाईक नाही ना याची खात्री करतात आणि पाहून न पाहिल्यासारखे करून तेथून निर्विकार मनाने निघून जातात. परंतु जेव्हा अशा वेळी आपला काहीही संबंध नसताना ते पुढे येतात आणि निरपेक्षपणे मदत करतात त्यावेळी ती माणुसकी डोळस नसते, आंधळी असते. आणि त्यामुळे तिला माणुसकी न म्हणता प्रेम म्हणतात. परंतु यातही एक विदारक, डोळस अमाणुसकी पाहायला मिळते. अपघात झाला की तो ज्याच्यामुळे झालेला असतो तो साळसूदपणे तेथे जमलेल्या सर्वांना सांगतो की तो जखमीला अमुक सुप्रसिद्ध रुग्णालयात नेत आहे. गर्दी त्याची स्तुती करत पांगते. मग तो मानवतावादी त्या जखमीला एका अतिसामान्य दवाखान्यात नेतो
आणि जुजबी उपचार करून तेथेच सोडून निघून जातो, किंवा उपचार न करताच वाटेतच उतरवून निघून जातो. न्याय आंधळा असतो. तो वादी प्रतिवादी कोण आहे याचा विचार करत नाही. यास्तव न्याय देवतेच्या डोळ्यावर प्रतिकात्मक म्हणून पट्टी बांधलेली दाखवतात. तसेच अतिशय पवित्र अशा श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन जबान्या साक्षी घेतल्या जातात. परमात्म्याच्या आठवणीने कोणी खोटे बोलू नये यासाठी तसे केले जाते. न्यायालयात अशा प्रकारे शपथ घेतलेली असली तरीही प्रेमामुळे किंवा मतलबामुळे न्यायालयात खोटे बोलले जाते. तेथे प्रेम आंधळे नसते. आपला कोण परका कोण ते चांगले पाहून जबानी आणि साक्ष दिली जाते. यामुळे प्रेम फक्त एकच बाजू पाहते. जास्त बरोबर म्हणजे प्रेमाला फक्त एकच बाजू दिसते. ते दुसरी बाजू पाहत नाही, त्याला ती दिसतही नाही. परंतु ज्यावेळी ते दोन्ही बाजू पाहते तेव्हा ते प्रेम नसते, ती माणुसकी असते. यास्तव लाओत्से सांगत आहे की मानवतेला तिलांजली द्या, म्हणजे फक्त निर्विकारी निर्लेप निर्भेळ प्रेम तेवढेच संपादित होईल. मग तेथे बरोबर कोण चूक कोण असा मानवतावादी विचार न करता आपला नातेवाईक कोण हे पाहून प्रेम केले जाईल. नातेवाईक सांभाळले जातील. तसेच न्यायाला फाटा द्या, म्हणजे तुमचे गोतावळ्यावरील प्रेम तुम्ही प्रगट करू शकाल. मग आता तुम्ही न्यायाधीश असलात तरी तुम्हाला तुमच्या मुलाला फाशी द्यायचे कारण नाही. अशावेळी न्यायमूर्ती प्रभूण्यांना खुद्द पेशव्यांना फाशी द्यायचे कारण नाही. ते म्हणू शकतात, अन्नदाता सुखी भव. हरि ओम.